बाय परत एकदा वाच, माझं लक्ष नव्हतं, माझं लक्ष त्याच्याकडे होतं. ज्याचे मार्ग निर्दोष आहे, जे परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते आशीर्वादित आहे. किती जण नियमशास्त्राप्रमाणे चालतात? किती जण नियमशास्त्राप्रमाणे चालतात? किती जण नियमशास्त्राप्रमाणे चालतात? वचन काय म्हणतं माहिती आहे? याच्यामध्ये तेवढं क्लॅरिटी नाही. जे आपले वतन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य. किती जण धन्य आहेत? धन्यवादासाठी काय सांगतो परमेश्वर? की त्याच्या नियमशास्त्रामध्ये चालायला पाहिजे. किती जण चालतात? किती जण चालतात? नियमशास्त्र म्हणजे काय माहिती आहे? काय माहिती आहे नियमशास्त्र म्हणजे काय? अरे तुम्ही असे बघतात, आपण ख्रिस्ती आहोत ना, मग आपल्याला माहित नाही नियमशास्त्र म्हणजे काय? हा, त्यांना बोलू दे, ते शिकणारच नाही ना. नियमशास्त्र म्हणजे काय बाय सांगा? नियमशास्त्र म्हणजे काय? हे काय आहे? हे काय आहे? का नियमशास्त्र आहे? नियमशास्त्र आहे ना. तर याच्याद्वारे तुम्ही चालता. आपण परमेश्वर मानतो, तो याच्याद्वारे चालेल तो धन्य. आपण चालतो का याच्याद्वारे? हा नाही, आपण धन्य नाही. मग आपलं रिलेशन कसं चालणार? आपलं नातं कसं चालणार परमेश्वर बरोबर? दुसरं वाच बाय. वाच. जे त्याच्या आज्ञा प्रामाणिकपणे पाळतात ते संपूर्ण मनाने त्याचा शोध घेतात ते आशीर्वादित आहेत. ऍक्च्युली काय माहित आहे, या वर्षन मध्ये क्लिअर नाही, मग काय लिहिलंय? जे त्याचे निबंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य. आता मनापासून शोध करणे म्हणजे काय? मनापासून शोध करणे म्हणजे काय? त्या दिवशी ब्रदरने आपल्याला शिकवलं का नाही? की आपण म्हणतो धन्यवाद येशू तुझ्या जखमांमुळे मी बरा झालो आहे. आपण म्हणतो, पण त्याचे शोध करतो का नक्की म्हणजे काय आहे ते? हा, अजून जाणलं पाहिजे, त्याच्यावर मनचिंतन केलं पाहिजे. आता मी सांगू तुम्हाला, फक्त आपण असं बायबल खोललं आणि असं वाचलं तर त्याला अर्थ आहे का? त्याला अर्थ आहे? पण काय केलं पाहिजे? शब्दावर मनचिंतन केलं, शोध लावला पाहिजे ना, नक्की प्रभू मला काय शिकवत आहे. जर आपण शोध नाही केला तर आपल्याला ते प्रगटच होणार नाही ना. तसं स्पष्टीकरण आपल्याला येणार नाही ना. स्पष्टीकरण येणार नाही तर आपण कसं वाढू? जर आपल्याला वचनच समजलं नाही तर ते आपण वचन आपल्या जीवनामध्ये कसं वापर करू करणार का? प्रभू काय म्हणतो? जे त्याचे निबंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य. आपण मनापासून करतो का? ते महत्वाचं आहे. मी सुद्धा तुमच्यामध्येच जोडला गेलो आहे की आपण जे वाचतो, जे काय आपण नियमशास्त्रामध्ये बायबलमध्ये वाचतो, वचनामध्ये वाचतो, त्या वचनाचा आपण त्याच्यावर शोध लावतो का? की परमेश्वर नक्की आपल्याला त्या वचनाद्वारे काय संदेश देत आहे, आपल्याला काय शिकवत आहे, आपल्यासाठी त्याच्यातून काय घ्यायचं आहे, आपल्याला काय वापरायचं आहे, आपण त्या आपल्या कृतीमध्ये आणतो का? नाही तर त्या वचनाचा काहीच फायदा नाही. मग ते कसं आहे माहित आहे? एक स्टोरी बुक असतो ना, एक कविता किंवा एक स्टोरी बुक असतो ना, वाचायचं म्हणून वाचलं. पण बायबल हे स्टोरी बुक नाही आहे ना. बायबल हे स्टोरी बुक नाही. बायबल स्वतः काय आहे? वचन स्वतः काय? स्वतः येशू आहे. माझ्या मागे त्या फलकावर काय लिहिलंय? प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द
देव आहे. जर शब्द देव आहे तर आपल्याला देवाबरोबर बोलायचं आहे का नाही बोलायचं आहे? मगाशी मी तुम्हाला बोललो की जर आपल्या परमेश्वराबरोबर संबंध ठेवायला लागेल, जर आपल्याला नातं ठेवायला लागेल, तर नातं एककडे काय असतं का दोन्हीकडे असतं? एका बाजूला असतं का दोन्हीकडे असतं? का फक्त एकाकडे? मी फक्त प्रेम करीन आणि समोरचा व्यक्ती प्रेम नाही करणार तर नातं होणार का? ते नातं चालवण्यासाठी दोनाकडून सारखंच पाहिजे ना, दोनाकडून सारखं पाहिजे की नाही? मग तसंच परमेश्वर म्हणतो की तुम्ही जे काय त्याच्यात लिहिलंय, शास्त्रामध्ये जे काय लिहिलंय ते तुम्ही त्याचा शोध लावता का? खरोखर ते वचन माझ्यासाठी आहे का? खरोखर प्रभू त्या वचनाद्वारे मला काय सांगत आहे? खरोखर त्या वचनामध्ये काय असं रहस्य आहे जे माझ्या जीवनामध्ये वापर करता येणार? हालेलुया, हालेलुया. मग तिसरं घे वचन, ते चुकीचे करीत नाहीत, ते त्याच्या मार्गात चालतात. आता इकडे लिहिलंय ते काही अनितीचे आचरण करत नाही तर त्याच्या मार्गाने चालतात. कोणाच्या मार्गाने चालतात? कोणाच्या मार्गाने चालतात? आता चुकीचं करत नाही म्हणजे त्याचं असं हे झालं, उत्तर हे झालं, अर्थ झाला जे काही अनितीचे आचरण करत नाही म्हणजे जे प्रभूच्या विरुद्ध जात नाही, या देव शब्दाविरुद्ध जात नाही, जे शास्त्रात लिहिलंय त्याच्या विरुद्ध जात नाही, ते त्याच्या मार्गात चालतात, प्रभूच्या मार्गात चालतात. मग खरोखर आपण प्रभूच्या मार्गात चालतो का? का आपण त्या नियमशास्त्र जे दिलंय, प्रभूचं वचन आपल्याला दिलंय त्याच्याबरोबर चालतो का त्याच्या विरुद्ध चालतो? त्याच्याबरोबर चालतो की त्याच्या विरुद्ध चालतो? विरुद्ध चालणं म्हणजे ना त्याच्यात भरपूर गोष्टी आल्या, भरपूर गोष्टी आल्या. प्रभू आपल्याला वचनामध्ये अनेक गोष्टी सांगत आहे. खरोखर आपल्या त्या गोष्टीवर विश्वास आहे का? त्या गोष्टी आपला अविश्वास असला त्याला पण म्हणतात का आपण त्याच्या विरुद्ध चालतो. उदाहरण, जर प्रभू आपल्याला म्हणत आहे, जर प्रभू आपल्याला म्हणत आहे तर तुम्ही आशीर्वादित आहेत आणि तरी सुद्धा आपण बोलतो प्रभू मला आशीर्वाद पाहिजे, मग आपण प्रभूच्या त्या याच्यावर विश्वास ठेवतो की अविश्वास ठेवतो? विश्वास ठेवतो का अविश्वास ठेवतो? मग त्याच्या मार्गाप्रमाणे चालतो की नाही चालत? मग जर आपण चाललो नाही तर कसं आपण त्याच्याबरोबर नातं ठेवू शकणार? आपण जर चाललो नाही, आपण त्याच्या जे काय त्याच्यामध्ये लिहिलंय, शास्त्रामध्ये जे काय लिहिलंय, वचनामध्ये जे काय आहे त्याच्यावर आपण आपलं लक्ष ठेवलं नाही किंवा त्याच्यात लिहिलंय त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, ते कृतीमध्ये आणलं नाही, तर मग आपलं नातं कसं चालणार? आपण प्रभू बरोबर कसं नातं ठेवणार? ठेवू शकतो का? ठेवू शकतो का? अशा अनेक गोष्टी आहेत. मी एकच उदाहरण दिलंय आशीर्वादितच, असं अनेक उदाहरण की प्रभू आपल्यावर निसंपणारा प्रेम करतोय, पण आपण तो विश्वास ठेवतो का? आपण तो विश्वास ठेवतो का की प्रभू माझ्यावर अफाट प्रेम करतो? विश्वास ठेवतो का? किंवा देवपित्याने, आबापित्याने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला, त्याच्यावर विश्वास ठेवतो का? खरोखर आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो का की त्या आबापिताने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला? आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो का? जर आपण विश्वास ठेवणार नाही, जर आपण ते जे शास्त्रात लिहिलंय ते पाळणार नाही, त्याच्यावर त्याच्यात जसं लिहिलंय तसं वागणार नाही, तर आपण त्याच्या मार्गावर कसं चालणार? चालू शकतो का आपण? चालू शकतो का? बोलत नाही तुम्ही लोक. चाय नाही पिली का? आज थंडी कमी आहे तरी सुद्धा तुम्ही बोलत नाही. कसं आपण नातं ठेवू शकतो? आपलं नातं टिकणार नाही. ते नातं तर आपण बोलू हा माझं नातं आहे, बोलायला सोपं आहे, पण खरोखर आहे का? खरोखर आहे का? बोलायला सोपं आहे पण खरोखर आपलं नातं आहे का? खरोखर मी जे काय प्रभू सांगत आहे ती मी माझ्या जीवनामध्ये वापरतो का? मी माझ्या कृतीमध्ये आणतो का? मी तसं वागतो का? मी तसं चालतो का? ते आपल्याला विचारायचं आहे. प्रत्येकाने विचारायचं आहे. मला सुद्धा विचारायचं आहे का होय प्रभू तू जे काय माझ्या मुखातून शिकवतोस आम्हाला, मला सुद्धा शिकवतोस, मी त्याप्रमाणे वागतो का? त्याप्रमाणे पालतो का? त्याच्या मार्गावर चालतो का? जर आपण हे केलं नाही, जर आपण तसं वागलो नाही, तर मग आपण कसं आपलं नातं टिकवणार परमेश्वराबरोबर? आपलं नातं कसं टिकणार? टिकणार का? टिकणार का आपलं नातं?
मग आपलं नातं टिकण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? आपलं नातं टिकण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे आपलं नातं टिकण्यासाठी? हा, फक्त एक आपण 3 गोष्टी शिकलो ना. काय काय कोण सांगणार? 3 गोष्टी होत्या ना आपल्या. काय काय होत्या? एक, नियमशास्त्राचं पालन करायचं. दुसरं, बोला सर्वजण, पहिलं नियमशास्त्राचं पालन करायचं. दुसरं, हा, त्याच्यात जे काही लिहिलंय त्याचा शोध करायचा. बरोबर आहे. तिसरं, चुकीच्या मार्गावर जायचं नाही. म्हणजे वचनामध्ये जे काही लिहिलंय त्याच्या विरुद्ध जायचं नाही, तरच आपलं नातं टिकणार. आणि प्रभू म्हणतो जे लोक हे करतात ते धन्य. हालेलुया, हालेलुया. मग तुम्ही धन्य आहेत का? तुम्ही धन्य आहेत का? विचारा चला, मी प्रभू मध्ये धन्य आहे का? मी प्रभू मध्ये धन्य आहे का? मी प्रभू मध्ये धन्य आहे का? हालेलुया. कॅमेरा बंद कर. सॉरी. तर उदाहरण, गाडी कोणी बघितली? गाडी कोणी बघितली? चला गाडीचं नाव देतो उदाहरण. तुम्ही बोटीमध्ये इंजिन लावता ना, मशीन लावता ना, बरोबर आहे. मग ती कंपनीतून जेव्हा मशीन येते, पेटी पॅक येते ना. तुम्ही कंपनीची मशीन मागवली की पेटी पॅक येते की नाही? बरोबर. आणि जेव्हा तुम्ही जेव्हा हाणता आणि मेकॅनिकला बोलवता तेव्हा ती पेटी खोलतो, बरोबर आहे. आणि जर पेटी खोलतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला कागदपत्र भेटतात, बरोबर आहे. भेटतात ना, की त्या मशीन मध्ये तेल किती टाकायचं, सर्व्हिसिंग किती वेळा करायची, त्याचा गेअर कसा लावायचा, त्याचे पट्टे कसे लावायचे, ते सर्व त्याचे लिहिलेलं असतं की नाही लिहिलेलं असतं, बरोबर आहे की नाही. तसंच तुम्ही कंपनीत दिलं, तुम्ही लगेच खोलताना तसंच लावता. असं असतं का? असं होतं का? चला, तुम्ही तुमच्या घरी एखाद्या टीव्ही आणली, तुम्ही तुमच्या घरी एखाद्या टीव्ही आणली, तर तुम्ही पहिला बॉक्स खोलल्यानंतर तुम्हाला त्याचे कागदपत्र भेटणार की नाही भेटणार? भेटणार की नाही भेटणार? भेटणार की नाही भेटणार? मग तुम्ही त्याप्रमाणे काय करणार? टीव्ही बॉक्स खोलणार, त्याप्रमाणे त्याला सेट करणार की नाही? बरोबर ना. त्याच्यात जे काही लिहिलंय ते वाचून तसं सेट करणार की नाही? बरोबर आहे. तेव्हाच ते तुम्हाला पिक्चर बरोबर देणार, आवाज बरोबर देणार, क्लिअरिटी बरोबर देणार, बरोबर की नाही? बरोबर की नाही? तसंच आपल्या जीवनामध्ये प्रभू जे काही आपल्याला सांगत आहे नियमशास्त्राद्वारे, वचनाद्वारे, प्रभू आपल्याला जे काय सांगत आहे वचनाद्वारे, नियमशास्त्र, आपल्याला ते पाळायचं आहे. आपल्याला ते आपल्या जीवनामध्ये वापरायचं आहे. जर आपण आपल्या जीवनामध्ये ते वापरलं नाही तर आपण ते, जसं टीव्ही कशी बरोबर चालू करू शकतो, आपल्याला कसा आवाज येऊ शकतो, चांगला यायला पाहिजे, कसं आपल्याला स्क्रीन चांगली दिसली पाहिजे, पिक्चर चांगलं दिसलं पाहिजे, त्याची क्लिअरिटी बरोबर दिसली पाहिजे, तसंच आपल्या जीवनामध्ये आपण नातं कसं टिकणार? तसंच आपल्या जीवनामध्ये जर आपण एक टीव्ही चालू करायला, एक नवीन टीव्ही आणली, त्याचं संपूर्ण प्रोसिजर आपण फॉलो करतो आणि तसं तेच आपण वापरतो आणि ते आपल्याला रिझल्ट देते, तसंच आपल्या जीवनामध्ये आपल्याला नियमशास्त्र मध्ये जे काही दिलं आहे ते आपल्याला पाळायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर करायचा आहे. तेव्हाच आपलं नातं प्रभू बरोबर टिकणार. हालेलुया. समजतं की नहीं समझत? समझतं कि नहीं समझत? आपको मराठी समझता है? नहीं समझता है? चलो मैं बीच में हिंदी में भी बोलूंगा आपके लिए. हाँ, आप क्रिस्ती है, ईसाई है? आप ईसाई है? आप ईसाई है? नहीं. एक मिनट, हिंदू है ना? अच्छा, आप यीशु मसीह को पहचानते हैं? पहचानते हैं ना? बस इतना हो गया ना, आप उन पर विश्वास रखते हैं? हाँ, बस उतना ही काफी मेरे लिए. हाँ, तो अगर आपका और यीशु मसीह का, आपको अगर यीशु मसीह का और आपका रिश्ता अगर आपको एकदम अच्छा रखने का है, एकदम टाइट रखना है, तो आपको क्या करने का, जो वचन है, जो बाइबल है,
जो कलम है, वो कलम में जो भी लिखा है ना, उसका अपन को पालन करने का है। वो कलम में जो लिखा है वो अपने जीवन में उसका वापर करने का है, और जो लिखा है वो वापर करके वो वैसा करेगा। जब हम वैसे करेंगे, उसके रास्तों पे चलोगे, तभी अपना उसके साथ रिश्ता टिक सकता है, नहीं तो अपना रास्ता टिकेगा नहीं। जैसा अपन नया अपन घर में जैसा एक टीवी लाया, और अपन बॉक्स खोला, बॉक्स के अंदर वो पेपर रहता है, वो पेपर में जो भी लिखा रहता है वो अपन सब पढ़ता है, और वैसा ही वो टीवी को अपन करते फिर वही चालू होता है ना, कि अपन ऐसा ही लाया, बॉक्स खोला, चालू किया, ऐसा नहीं होता है ना। उसमें जो भी सिस्टम है, प्लग किधर लगाने का, उसका लाइट किधर लगाने का, उसका ये कैसा करने का, रिमोट कैसा है, तभी वो सही चालू कर होता है ना। वैसा ही परमेश्वर ने अपन को कलम दिया है, और वो कलम में जो भी लिखा है वो अपन को अपने जीवन में उसका वापर करने का है। जब भी अपन वो जीवन में अपना वापर करता है, अपना और यीशु मसीह का रिश्ता टिकता है। हालेलुया, हालेलुया। आणखी एक उदाहरण घेऊया। आता तुम्ही डीमार्टला गेले, समजा डीमार्ट माहिती आहे का? माहिती आहे डीमार्ट माहिती आहे का? माहिती आहे। अभी आप लोग डीमार्ट में गए, हाँ डीमार्ट माहिती आहे का? किती जण माहिती आहे? सर्वांनाच माहिती आहे। धन्यवाद येशू। लहान मुलं तर एकदम बघतात। तर तुम्ही डीमार्टला गेले, ओके, आणि डीमार्ट वरून तुम्ही बटर चिकनचं एक पॅकेट घेतलं, ग्रेव्हीचं, बटर चिकनचं ग्रेव्ही बनवतात ना, त्याचं एक तुम्ही पॅकेट घेतलं आणि तुम्ही घरी आले, बरोबर, आणि तुम्हाला ते बटर चिकन बनवायचं घरी, बरोबर आहे। आता तुम्ही काय करणार? तुम्ही लगेच पॅकेट खोलणार, सॉस टाकणार, मग काय करणार? अभी आपने क्या डीमार्ट में गए, और डीमार्ट में से आपने एक बटर चिकन का एक पैकेट लाया, बरोबर, बटर चिकन का जो रस्सा बनाते हैं ना, उसका आपने एक पैकेट लाया, और घर पे आपने उसको बनाने का है। तो ऐसा नहीं ना आपने पैकेट खोला डाल दिया, ऐसा नहीं ना। उसमें जो पीछे लिखा है, वो जिसमें पीछे क्या लिखा है वो आपण पढेगे, और वो हिसाब से आपण करेंगे, बरोबर आहे। त्याचे जे पाठी लिहिलं आहे, तसं आपण करू, बरोबर। ते नवीन आहेत, बरोबर, तर त्यांना आपल्याला थोडं माहित आहे, त्यांना शिकायचं गरजेचं आहे, म्हणून त्यांना हिंदीमध्ये भी सांगतो, ओके। तो उसमें जो भी लिखा है, वो अपन को क्या स्टेप बाय स्टेप करने का है। उसमें लिखा रहेगा कि पहला तुम बर्तन ले लो, फिर उसके अंदर तेल डालो, फिर उसके अंदर तुम थोड़ा कांदा डालो, प्याज डालो, या उसके अंदर मिर्ची डालो, या उसके अंदर धनिया डालो, या उसके अंदर अदरक डालो, लहसुन डालो, फिर वो पैकेट का उसके अंदर डालो, उसके अंदर पानी डालो, ऐसा लिखा रहेगा ना जो भी, फिर उसके अंदर उसके चिकन डालो, बराबर है। वैसा ही अपना कलम है। यीशु मसीह ने अपन को कलम दिया है, यीशु मसीह ने अपन को कलम दिया है, और वो कलम में जो भी लिखा है अपने लिए उसका अपन को वापर करने का है। अगर जब भी इंसान उसका वापर करता है, तभी वो उसके जीवन में उसका और परमेश्वर का नाता मजबूत होता है। जेव्हा आपण जसं त्या पॅकेटवर लिहिलेलं असतं, कांदा टाकायचा, लसूण टाकायचा, अद्रक टाकायचा, पाणी टाकायचा, मसाला टाकायचा, चिकन टाकायचं, आणि नंतर ते ओतायचं, आणि जसं त्या पॅकेटवर लिहिलंय तसं आपण ते वापरतो, तेव्हाच चांगलं बटर चिकन बनते, बरोबर आहे। तेव्हा ती रेसिपी पाठी जी लिहिली आहे, जे तिकडे लिहिलंय त्याचा वापर केला, तेव्हाच आपल्याला ते जेवण चांगलं भेटतं, तो पदार्थ चांगला निघतो। तसंच परमेश्वराने आपल्याला नियमशास्त्र दिलंय, आपल्याला बायबल दिलंय, आणि त्याच्यात जे काही लिहिलंय त्याद्वारे आपण वागलो, आपल्या कृतीमध्ये आणलं, त्याचं पालन केलं, तरच आपलं आणि परमेश्वराचं नातं टिकणार, तेव्हाच आपलं आणि परमेश्वराचं नातं टिकणार, नाही तर आपलं नातं टिकणार नाही। मग फक्त आपण काय माहित आहे, काय म्हणतात त्याला, संडे चर्च गोअर्स असं म्हणतात, म्हणजे फक्त संडेसाठी मिसाला जातो ना, फक्त किती हजेरी लावायसाठी। आपण मी पण त्याच्यात काढलाच होतो, जायचो मिसाल, आपण कुठे बाहेर उभा राहायचो, फक्त कम्युनिटीसाठी लाईनला राहायचो, बाकी बसलोय आपला बाहेर गप्पा मारीत, पॅक 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 पॅक। मग आपण तसंच असणार,
जर आपण आपल्याला प्रभूने वचन दिलंय, नियमशास्त्र दिलंय आणि त्याच्यात जे काही लिहिलंय त्याचं आपण पालन केलं नाही, आपण ते आपल्या जीवनामध्ये वापरलं नाही, कृतीमध्ये आणलं नाही, तर काहीच फायदा नाही. मग आपण किती पण वाचलो तरी आपल्याला पवित्र आत्मा शिकवणारच नाही. आपल्याला वाचायचं आहे, त्याचे जे रहस्य जे आहे ना त्याचा शोध करायचा आहे, ते भेटलं की आपल्याला तसं कृतीमध्ये आणायचं आहे. ऑटोमॅटिकली काय होईल, आपल्याला प्रभूच्या नातामध्ये वाढू, आशीर्वाद आपल्याला येतीलच येतील, आपण आणखी आशीर्वादित होऊ. हालेलुया, हालेलुया. वो समझा आपने, जैसा वो पैकेट पे लिखा है वो अपन ने उसका पढ़ाई किया, वो लिखा है वो पढ़ा और वैसा अपन ने बनाया तो बटर चिकन बहुत अच्छा बनता है, घर वाले खुश हो जाएंगे. वैसा ही प्रभु ने अपन को कलम दिया है, जो कलम में जो कुछ लिखा है उसका हम पालन करेगा, अपने जीवन में उसका वापर करेगा, उसमें जो लिखा है वैसा अपन चलेगा और रास्ते पे चलेगा, तभी अपन और अपना और यीशु मसीह का अपन जीवन जग सकते हैं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. समजतं का नाही समजत? समजतं ना? थँक्यू जीसस. बघा, जर काय आपल्याला देवाने काय नियम दिलेत, बरोबर, ते नियम आपल्याला पाळायचे आहेत. काही नियम दिलेत ते आपल्याला पाळायचे आहेत. आपण आता जसं आपण एरोप्लेन मध्ये जातो, जसं आपण एरोप्लेन मध्ये जातो आणि जसं आपण एरोप्लेन मध्ये एंट्री केल्यानंतर आपण जशी सीट घेतली तर तिकडे जी एअर होस्टेस असते ती येऊन आपल्याला काय सांगते, ती सांगते ना की पट्टा कसा लावायचा, हे झालं प्लेन लँड झालं तर कसं ते जॅकेट हे करायचं, कसं हे करायचं, ते आपल्याला सांगते ना, कशा सीट बेल्ट लावायच्या, कसं हे लावायचं, बरोबर आहे. आणि तसं आपण करतो, बरोबर आहे. तसंच परमेश्वराने आपल्याला काही नियम दिलेत, ते नियम आपल्याला पाळायचे आहेत. आपण जर ते पाळले नाही तर मग आपल्या जीवनामध्ये काहीच बदल होणार नाही. जर जशी ती एअर होस्टेस आपल्याला सांगते प्लेन मध्ये तर तुम्ही सीट बेल्ट घालायची आहे, बरोबर आहे, आणि तुम्ही ते घातले नाही, जर फ्लाईट उडतं किंवा लँड होतं तुम्ही पडणार, तुम्हाला जखम होऊ शकते किंवा तुम्ही काय पण होऊ शकतं. म्हणून तुमच्या सेफ्टीसाठी, तुमच्या यासाठी सेफ्टीसाठी तुम्हाला सावधान करते ती. तसंच परमेश्वर काय सांगतो की त्याच्यात जे काही नियम याच्यात लिहिलंय, वचनामध्ये जे काही लिहिलंय ना त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे, त्या नियमाप्रमाणे तुम्हाला चालायचं आहे. जो कलम में लिखा है, जैसा अगर आप वो प्लेन में जाते, हवाई जहाज में जाते और हवाई सुंदरी आके आपको बोलती है क्या जब प्लेन ऊपर उड़ेगा या नीचे जब जाएगा तो आपको उसका बेल्ट पहनने का है, ऐसा बेल्ट पहनने का है, वैसा ही करने टाइट करने का है, और वो नियम अपन करने का. अगर वो नियम करेगा नहीं तो प्लेन ऊपर जाने के टाइम या नीचे आने के टाइम अपन गिर सकते, तो वो गिरना नहीं चाहिए, इसलिए अपन को वो बता रही है और अपन उसका सुनते और ऐसा करते. वैसा ही परमेश्वर ने, भगवान ने अपन को, देव पिता ने अपन को वो कलम दिया है, अपन को वचन दिया है और उसमें जो भी लिखा है उसका अपन को पालन करने का है. जब भी अपन उसका पालन करेगा तभी अपन प्रभु में आगे बढ़ सकते, अपना और प्रभु का रिश्ता एकदम मजबूत हो सकता है. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर करणार आपण की नाही करणार, करणार की नाही करणार. कारण होशेच्या पुस्तकामध्ये होशे आपल्याला सांगत आहे 4:6 मध्ये, घे वचन घे, होशे 4:6. होशे बोला 4:6. होशे हा तेच आहे. आता होशे आपल्याला सांगत आहे ज्ञानाच्या अभावे माझ्या लोकांचा नाश झाला आहे. आता ज्ञान म्हणजे काय नक्की, ज्ञान म्हणजे काय, कुठलं ज्ञान, जगाचं ज्ञान, जगाचं ज्ञान. बाय तुम्ही आहे ना, थोडं चांगली गोष्ट आहे त्यांना बोलू दे ना, कारण काय माहितीये त्यांना पण शिकायला पाहिजे ना, आपल्याला पवित्र आत्म्याने शिकवलं त्यांना पण शिकू दे. ज्ञान म्हणजे काय, आता ते वचन म्हणतं ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे.
बरोबर आहे. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? यू अंडरस्टूड व्हॉट इज रिटन? बिकॉज ऑफ द लॅक ऑफ नॉलेज माय पीपल आर डिस्ट्रॉइड. बिकॉज ऑफ द लॅक ऑफ नॉलेज माय पीपल आर डिस्ट्रॉइड. दॅट इज द मिनिंग ऑफ दॅट सेंटेन्स. तर मी तुम्हाला विचारतो, ज्ञान म्हणजे काय? विच नॉलेज? गॉडली नॉलेज और वर्ल्डली नॉलेज? तर कुठलं ज्ञान? देवाचं ज्ञान की जगाचं ज्ञान? तर देवाचं ज्ञान कुठून येणार? देवाचं ज्ञान कुठून येणार? वचनाने येणार. पण कसं येणार? ते कसं येणार? कसं येणार? वचन बोलण्याने? फक्त वाचण्याने? मी पण लहानपणापासून वाचत होतो. माझा डॅडी भरपूर स्ट्रिक्ट होता. बायबल वाचलंच पाहिजे दिवसातून एकदा. मी पण वाचत होतो, पण तेव्हा ज्ञान नव्हतं. बरोबर आहे की नाही? आता इथे किती जण आपण जमलो आहोत, भरपूर जण बायबल वाचलं असेल, बरोबर आहे. पण तुमच्यामध्ये कधी सापडलंय का वचन? मग त्यालाच म्हणतात ना, फक्त वाचण्याने नाही बाय. आपण दुसरं काय केलं? शोध लावला का त्याच्यात काय आहे? त्याचा शोध लावला का नक्की ते वचन काय आहे, आपल्याला काय शिकवत आहे, पवित्र आत्मा काय शिकवत आहे, त्याचा अर्थ काय आहे. होशे आपल्याला तेच सांगतो, जर तुम्हाला त्या वचनाचं ज्ञान नसलं ना तर तुमचा सर्वनाश होणार. म्हणून आपला काय होतो? नाश होतो. म्हणून आपल्याला काय येतात? संकट येतात, आजार येतात, चिंता येते, भीती येते, घाबरटपणा येतात. काय येतो? कारण आपल्याला माहितच नाही त्याच्या मार्गातून कसं निघायचं, आपल्याला वचनाचा वापर कसा करायचा आणि त्या परिस्थितीतून कसं निघायचं हे आपल्याला माहितच नाही, आपल्याला ज्ञानच नाही. म्हणून तो होशे म्हणतोय की ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. कलम ऐसा बोल रहा है, वचन ऐसा बोल रहा है कि जिसको वो कलम में जो लिखा है ना उसका किसी को अनुभव नहीं है, या जो इसमें लिखा है ना उसमें जो लिखा है ना उसका सत्य किसको मालूम नहीं, इसलिए वो लोग क्या है? पीछे है, या उनके जिंदगी में मुसीबत है. जिसने वो कलम में लिखा है, जिसका उसको ज्ञान है, जिसका उसको परिचय है, वो अपने जिंदगी में उसका व्यापार कर सकता है और वो व्यापार करके वो उस पे आने वाली समस्या को वो टक्कर दे सकता है. हालेलुया, हालेलुया. तर आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे? जगाचं घ्यायचं आहे का परमेश्वराचं ज्ञान घ्यायचं आहे? परमेश्वराचं ज्ञान कुठून येतं? परमेश्वराचं ज्ञान कुठून येतं? फक्त वचनाने नाही. वचन काय आपण बोलतो रोज, आपण रोज बोलतो वचन. प्रभूचा पवित्र आत्मा माझ्यावर आलाय, प्रभूचा पवित्र आत्मा माझ्यावर आलाय, प्रभूचा पवित्र आत्मा माझ्यावर आलाय. पण नक्की तुम्ही त्याचा अनुभव घेता का? तुम्ही त्याचा खरोखर तुम्ही बोलता की खरोखर प्रभूचा पवित्र आत्मा माझ्यावर आलाय? खरोखर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता का? जर आपण विश्वासच ठेवत नाही मग ते खरंच का आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर होईल? जेव्हा आपण म्हणतो वचन, प्रभू येशूचा पवित्र आत्मा माझ्यावर आला आहे, प्रभू येशूचा पवित्र आत्मा माझ्यावर, आपण वचन बोलतो की नाही बोलतो? बोलतो की नाही बोलतो? झोपले त्यांनी बोला हालेलुया. तुम्ही झोपल्यात का? तर आपण म्हणतो की प्रभू येशूचा पवित्र आत्मा माझ्यावर आला आहे, पण खरोखर आपण त्याचा अनुभव घेतो का बोलताना की होय प्रभू तुझा पवित्र आत्मा माझ्यावर आलाय? मग जर आपण त्याचा अनुभव घेतला नाही तर खरोखर पवित्र आत्मा आपल्याला शिकवणार का? आपल्याला शिकवण देणार का? त्याचं ज्ञान देणार का? आणि जर आपल्याला ज्ञान नसलं असं तर आपलं काय होणार? नाश होणार. आपल्याला जर ज्ञान नसलं तर काय होणार? नाश होणार. अगर अपन को वो कलम का ज्ञान नहीं रहेगा, उसका मालूमात नहीं रहेगा, उसका अंदर जो खजीना है वो खजीना मालूम नहीं पड़ेगा, तो अपन अपनी जिंदगी में मुसीबत ही आता रहेगा, मुसीबत में फंस जाओगे. हालेलुया, हालेलुया. तर आपल्याला ज्ञान वापरायचं आहे, घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे? सर्व तयारच घ्यायला ज्ञान? नक्की नक्की. थँक्यू जीसस. बघा, ज्या लोकांना ज्ञान नाही ना, जे लोक अद्याप त्यांना वचन कळलं नाही, त्यांना सत्य कळलं नाही ना, ते अद्याप बंधमुक्त झाले नाही. कारण ज्ञानामुळे काय होतं? आपल्याला सत्य कळतं. ज्ञानामुळे आपल्याला सत्य कळतं. मी सुद्धा लहानपणी बायबल वाचायचो,
लग्न झालं त्याच्यानंतर सुद्धा बायबल वाचायचो, पण वाचायचं म्हणून वाचायचो. ज्याने लिहिलंय बायबल ना, ज्या पवित्र आत्म्याने जे बायबल लिहिलंय, अनेक संदेशाद्वारे ते बायबल लिहिलंय, बरोबर आहे, पवित्र आत्म्याने, बरोबर आहे. आणि जर आपण जेव्हा बायबल वाचतो तर आपण आणि पवित्र आत्मा बोलतो. त्याचा लेखक कोण आहे? पवित्र आत्मा, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? बायबलचा लेखक कोण आहे? मग आपण फक्त वाचायचंय का लेखक बरोबर बोलायचं आहे? फक्त वाचायचं लेखक बरोबर बोलायचं आहे? जर आपण जेव्हा लेखक बरोबर बोलणार तेव्हाच तो आपल्याला सांगणार ना, लिहणारा ज्याने लिहिलंय तो आपल्याला त्याच्यातलं रास्ता सांगणार की नाही सांगणार? सांगणार की नाही सांगणार? जो कलम ने लिखा है, जो लेखक ने लिखा है, जब हम कलम पढ़ते तो अपन वो लेखक से बात करना चाहिए. क्या लेखक तभी हमको सिखाएगा, उसके अंदर का जो रहस्य है वो सिखाएगा, क्या इसमें क्या है कलम में, वो वचन अपन को क्या बता रहा है. जब हम सीखेंगे तभी अपना जिंदगी में उसका वापर कर सकते हैं. हालेलुया. म्हणून काय होतं माहिती आहे, जे लोक ज्यांना ज्ञान नाही आहे ना, ते अद्याप काय करतात, प्रभूला शोधत आहेत. ती माणसं अद्याप प्रभूला शोधत आहेत की प्रभू नक्की कुठे आहे. ज्यांना ज्ञान आहे ना, तो काय बोलता येत आहे, माझं शरीर प्रभू येशूचं शरीर आहे, माझं शरीर प्रभू येशूचं मंदिर आहे आणि स्वयं प्रभू येशू ख्रिस्त माझ्या शरीरामध्ये वास करतो. ज्याला ज्ञान आहे तो हा बोलतो, ज्याला ज्ञान नाही तो शोधतो. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? बरोबर. किती जण विश्वास ठेवतात की तुमच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त वास करतो? किती जण विश्वास ठेवतात? हात वरती करा. नक्की? जर प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये वास करतो, तुम्ही असा विश्वास ठेवता, मग तुम्हाला घाबरायचं आहे का? चला एक सोपं तुम्हाला प्रश्न करतो मी. तुम्ही माणसावर विश्वास ठेवता की देवावर विश्वास ठेवता? हा? तुम्ही माणसावर विश्वास ठेवता की देवावर विश्वास ठेवता? नक्की? नक्की? मग तुमच्या जीवनामध्ये असू दे ना, असू दे, त्यांच्या जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये ज्या समस्या आल्या, तुमच्या जीवनामध्ये ज्या समस्या आल्या, तुम्ही देवाबरोबर बसता की माणसाबरोबर शेअर करता, माणसाबरोबर त्याचं डिस्कशन करता, माणसाबरोबर त्याचं काय बोलतात त्याला मराठीमध्ये, चर्चा करता? तुम्ही देवाबरोबर बसता त्या समस्याला घेऊन की तुम्ही माणसाबरोबर त्याची चर्चा करता? हा? माणसाबरोबर. हा? का देवाबरोबर नाही? कारण काय माहित आहे, तुमचा विश्वास त्या देवावर नाही, तुमचा विश्वास त्या माणसावर आहे. पण जो माणूस देवावर विश्वास ठेवतो ना, तो काय बोल माहित आहे, माझा देव ना ज्या समस्या आहेत त्याच्यापेक्षा मोठा आहे. जो देव माझ्यामध्ये वास करतो ना, तो त्या समस्यापेक्षा, त्या अडचणीपेक्षा, त्या आजारापेक्षा, त्या येणाऱ्या विघ्नापेक्षा मोठा आहे. तर मला कसली काळजी? पण ज्याला सत्य कळलं नाही ना, म्हणून अद्याप तो बंधमुक्त झाला नाही. ज्याला सत्य कळलंय तो बंधमुक्त झाला आहे. कारण परमेश्वर वचनामध्ये सांगतो, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच तुम्हाला जिसको अभी तक सच्चाई मालूम नहीं कलम के बारे में, और जिसको सच्चाई समझा है वो मुक्त हो गया है. सारे बंधनों से, सारे बीमारियों से, सारे कर्जों से, सारे चिंता से, सारे दुखनाई से वो बंध मुक्त हो गया है, वो मुक्त हो गया है. लेकिन जिसको अभी तक वो कलम मालूम नहीं पड़ा है, प्रभु का उसका नाता हुआ नहीं, रिश्ता हुआ नहीं, वो अभी भी प्रभु को ढूंढ रहा है, क्या प्रभु किधर है. अभी जैसा आपने बोला कि हम प्रभु यीशु पे, हम यीशु मसीह पे विश्वास रखते हैं. विश्वास रखना और उसके नियम में चलना दो अलग अलग बात है. विश्वास रखना भी है और उसको जानना भी है, उसके साथ रिश्ता भी रखना है. जब आप रिश्ता रखोगे तभी अपने जीवन में अपन शांति से, प्रेम से, दया से आगे आगे चलोगे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण परमेश्वराने आपल्याला आशीर्वादित केला आहे.
इफिसकास पत्रात 1:3 मध्ये काय लिहितो? आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन फक्त मला आशीर्वादित केलाय, फक्त मला आशीर्वादित केलाय का करणार आहे? केला आहे. जर आपल्याला प्रभूने आशीर्वादित केला आहे तर आपल्याला आशीर्वाद शोधायचा आहे का? आपल्याला आशीर्वाद शोधायचा आहे का? जर आपण आशीर्वाद शोधतोय म्हणजे तरी पण आपल्या अद्यापपर्यंत आपल्याला वचनाचं ज्ञान नाही आहे. अद्याप पण आपल्याला वचनाचं ज्ञान नाही आहे. जर आपण बोलतो मी आशीर्वादित आहे, याचा अर्थ मला वचनाचं ज्ञान येत चाललंय, मी वचनामध्ये वाढत चाललंय. बरोबर आहे की नाही? बरोबर. कंटाळा आलाय का? मग मला उत्तर देत नाही, मी बोरिंग वाटतो का? हालेलुया. बघा, जर आपण हे मी जे शिकवत आहे ना, एकदम हे बेसिक आहे, म्हणजे एकदम पहिली पायरी आहे. आणि जर आपल्याला पहिली पायरीच नाही समजलं ना तर आपण पुढे कसं जाऊ? समजा तुम्हाला इकडे यायचं आहे, टेरेसवर यायचं आहे आणि तुम्ही या निसणीवरून पहिलाच पाऊल टाकलं नाही, पहिलीच निसण तुम्ही चढले नाही, ते वरती पोहोचू शकता का? तसंच आहे. आपल्याला एकदम सरळ सोपं आहे, हेच आपल्याला शिकायचं आहे. जेव्हा हे आपण शिकतो ना, याचा जेव्हा आपण वापर करायला चालू केला ना, तुम्हाला पवित्र आत्मा ना पुढे पुढे नेईल. आता मला सांगा, जेव्हा तुम्ही सीडीवर येता तेव्हा पहिलं पाऊल टाकलं की आपण तुम्हाला असं जोर लावावं लागतं का? दुसरं पाऊल टाकायला जोर लावावं लागतं का? असं हा नाही ना, जोर लावावा लागतो, ऑटोमॅटिक चालतं ना. मग तसंच आहे प्रभूचं राज्य. तुम्ही प्रयत्न ते करा, वेळ तर द्या, वेळ द्या, त्याला प्रयत्न करा. पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल. ते पवित्र आत्म्याचं काम आहे तुम्हाला शिकवायचं. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? वेळ द्यायचा आहे, शोधायचा आहे. प्रभू तेच म्हणतो, शोधा म्हणजे सापडेल. तुम्ही शोधलंच नाही तर सापडणार कसा? आणि मग म्हणणार माझ्या जीवनामध्ये अंधारही अंधार, जीवनात माझ्या अंधारा अंधार. अरे कुठे जीवनात अंधार आहे तुमच्या? तुमचं प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला आणि त्याला आपल्याला प्रकाशित केलंय. आणि आपण म्हणतो काय? जीवनात माझ्या अंधारा अंधार, म्हणजे ते वचनाचा विरुद्ध आहे. होय की नाही? होय की नाही? बरोबर की नाही? प्रभू आपल्यासाठी काय केलं? त्या काल्वरी क्रूसावर प्रभूने काय केलं? त्याचं जीवन काय केलं? समर्पण केलं ना. केलं की नाही केलं? तर करणार आहे. त्याने प्रकाश दिला की नाही? आय एम दी लाईट ऑफ द वर्ल्ड इंग्लिश मध्ये म्हणतात, मी जगाचा प्रकाश आहे. जर तो जगाचा प्रभू परमेश्वर जगाचा प्रकाश आहे आणि आपण त्याची मुलं आहेत, तर आपण सुद्धा प्रकाशामध्ये आहोत की नाही? मग आपण कशाला म्हणा पाहिजे जीवनात माझ्या अंधारा अंधार? म्हणजे तुम्ही म्हणता तसंच होणार आहे की नाही? तुम्ही म्हणता तसंच होणार आहे की नाही? आणि दोष कोणाला देता? परमेश्वराला. हे प्रभू माझ्या जीवनामध्ये अंधार का? हो बरोबर आहे. ज्ञान नव्हतं म्हणून आपण बोलत होतो. आता ज्ञान भेटलं तर आपण बोलणार का? आपण बोलणार का? नाही बोलणार. माझं जीवन काय आहे? प्रकाशित आहे. मी स्वयं, माझा प्रभू स्वयं प्रकाश आहे. बघा, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे आपल्याला माहित नाहीत. म्हणून आपलं जीवन काय असवायचंय? हडतं. म्हणून तो टोकीवाला काय करतो आहे? आपल्यावर कब्जा करतो, आपल्याला तो टोकी मारत राहतो. का माहिती आहे? कारण आपल्याला ज्ञान नाही. जसं आपण ते कलम वाचतो, जसं आपण बायबल वाचतो आणि आपण वेळ देतो त्या वचनाला आणि पवित्र आत्मा जसं आपण शिकवतो, आपण जे ज्ञान नाही त्या ज्ञानामध्ये आपण वाढतो. आणि जेव्हा आपण ज्ञानामध्ये वाढणार ना, ऑटोमेटिकली आपले बंधमुक्त होणार. जो कलम में लिखा है वो अगर हम पढ़ेंगे और वो अपने जीवन में उसका वापर करोगे, तब अपन आगे आगे चलते जाएंगे और अपन को मालूम पड़ेगा सच्चाई हकीकत क्या है. क्योंकि वो कलम बोल रहा है, कलम अपन को बता रहा है कि तुमको सत्य कैसे मालूम पड़ेगा? जब तुम उसमें पढ़ोगे और सत्य तुमको बंधमुक्त करेगा. सारे बीमारियों से, सारे संकटों से कौन कर सकता है? कलम कर सकता है. तो कलम में जो लिखा है उसमें विश्वास रखने का है, उसमें लिखा है उसका अपनी जिंदगी में वापरने का है. तभी तुम सारे बीमारियों से तुम्हें चंगाई मिल सकती है, सारे मुसीबत से तुम बंधमुक्त हो सकता है, मुक्ति मिल सकती है. हालेलुया. मग किती जण वापरणार?
किती जण जे सच्चाई आहे, सत्य आहे त्याचा शोध करणार? किती जण सत्याचा शोध करणार? आणि सत्य कुठे आहे? बंद आहे सत्य? मद्रासला आहे? तो कुठे आहे? आता गोव्याला आहे? गोव्याला आहे? सत्य फक्त आहे माहिती आहे त्या बायबलमध्ये, शास्त्रामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये सत्य आहे. पवित्र शास्त्रामध्ये सत्य आहे. आता कोणी तुम्हाला सांगितलं ना कसा एक दानशूर व्यक्ती आलाय आणि त्याने ना 5 बसी केल्यात मद्रासला जायला फुकटमध्ये, इथे गोव्याला जायला बस फुकट 5 केल्यात. सर्वांचं काय होणार? तूट पडणार. बरोबर आहे? तूट पडणार की नाही? पण तसाच कोणी दानशूर व्यक्ती आला आणि बोलला की प्रभूचं वचन शिकवत आहे 5 दिवस आणि 5 बसी मी केल्यात, चला. तर किती लोक जाणार? किती लोक जाणार? नाही जाणार. काय बोलणार? आमचं मावरा येते ना, आमचं मावरा येते ना, आमच्या घरी फंक्शन आहे ना. बरोबर की नाही? पण जर गोव्याला जायचं असेल ना तर मावरा जाऊ दे, मी जाणार. बरोबर की नाही? बघा त्या संत फ्रान्सिसने सुद्धा काय केलं माहिती आहे? त्याच्या जीवनामध्ये प्रभूचं वचन वापरलं म्हणून तो संत झाला. त्याने काय वचनाचा विरुद्ध केला नाही, त्याने तो वचनामध्ये टिकून राहिला म्हणून आज तो संत झालाय. तुम्ही सुद्धा संत होऊ शकता. तो पण मनुष्य होता, तुम्ही पण मनुष्य, मी सुद्धा मनुष्य आहे. पण त्याला काय करावं लागेल? त्याने जसं त्याच्यात जे काही लिहिलंय त्याचं पालन केलं, सत्याचा शोध केला आणि सत्याने त्याला बंधमुक्त केलं आणि तो संत झाला, तसंच आपण आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर करायचा आहे. हालेलुया, हालेलुया. मग जर तुम्हाला तुमचं नातं परमेश्वराबरोबर टिकायचं असेल तर तुम्हाला शास्त्रामध्ये जे काही लिहिलंय त्याचं पालन करायला लागेल. त्याच्यात जे काही लिहिलंय त्याचं तुम्हाला तसं कृती करायला लागेल, त्याचा शोध लावायला लागेल. जेव्हा तुम्ही त्याला वेळ देणार पवित्र आत्मा तुम्हाला शिकवणार. तुम्ही जर त्याला वेळ दिला नाही, त्याच्यावर शोध केला नाही तर त्याच्यात जो खजिना आहे तो खजिना तुम्हाला सापडणारच नाही. आणि तुम्ही काय करणार? देवाला दोष देणार. देवाला दोष देऊन काहीच फायदा नाही. देवाला दोष देऊन काहीच फायदा नाही. कारण देवाने आपल्याला ते वचन दिलंय, आपल्याला बायबल दिलंय, आपल्याला पवित्र शास्त्र दिले. पवित्र शास्त्र आपल्यासाठी सर्वात मोठं एक हत्यार आहे, सर्वात मोठं एक औषध आहे, सर्वात मोठं एक आपल्याला एक शक्ती आहे, सर्वात मोठी शक्ती आहे. दुधारी तलवार आहे, त्याला दोन्ही बाजूला धार आहेत. पण जर आपण त्याचा वापरच नाही केला, जर त्याच्यात आपण शोधच नाही लावला, आपण त्याला वेळच नाही दिला, मग आपण कसे जिंकणार? रोज आपल्याबरोबर काय एक लढाई होते, रोज आपल्याबरोबर एक लढाई होते. रोज सैतान आपल्याशी लढतो. पण आपल्याला सैतानाशी लढायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल? वचनाचा वापर करायला लागेल. आणि सर्वात मोठा त्रास जो सैतानाला होतो तो कशाने होतो? वचनाने होतो. जर सर्वात मोठा त्रास सैतानाला होतो वचनाने, तर आपल्या जीवनामध्ये आपण वचनाला सिरियसली घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे? आपण त्या वचनामध्ये जे काही लिहिलंय त्याचा शोध करायचा आहे की नाही करायचा आहे? त्याला वेळ द्यायचा आहे की नाही द्यायचा आहे? जर आपण त्याला वेळ दिला, शोध लावला, त्याचा रोज वापर केला, त्याच्या लिहिलं त्याप्रमाणे चाललो, सैतान हरणार. सैतान हरणार. सैतान हरणारच. कारण सर्वात जास्त त्रास सैतानाला होतो प्रभूच्या वचनाशी. हालेलुया, हालेलुया. समजत का नाही समजत? समजत? आणि ती समजते मग तुम्ही वेळ देणार, शोध लावणार. कशाने? दुर्बिणीने. मग कशाने शोध लावणार? बघा, वेळ द्यायचा आहे. वेळ दिला तर पवित्र आत्मा तुम्हाला शिकवणार. तुम्ही वेळ दिला नाही तर तुम्ही स्वतः शिकणार नाही. पवित्र आत्मा तो थांबलाच आहे.
पवित्र आत्मा तो थांबलाच आहे. जसा तो उडल्या पुत्र आहे ना, त्याचे वडील आहे ना, ते रस्त्यामध्ये वाटच पाहत होते, माझा मुलगा परत कधी येणार. तसाच पवित्र आत्मा आपली वाटच बघतो, आपण कधी त्याच्याबरोबर बसणार, आपण कधी त्याच्याबरोबर बसणार. जसं तुम्ही त्याच्याबरोबर बसले, वचन खुलून त्याच्यावर मनचिंतन करून सारखं वाचून नक्की पवित्र आत्मा काय याच्यात लिहिलंय मला शिकव, तो तुम्हाला शिकवणार. पण आपण वेळच नाही दिला त्याला, मग तो कसा शिकणार. मग आपण काय करतो, सर्व दोष आपण परमेश्वराला देतो. दोषी कोण आहे, आपणच आहोत. दोषी कोण आहेत, आपणच आहोत. आणि आपण कोणाला दोष देतो, परमेश्वराला. तर आपल्याला वेळ द्यायचा आहे की नाही द्यायचा आहे, त्याच्या बरोबर चालायचं आहे की नाही चालायचं आहे, त्याच्याबरोबर नातं बनवायचं आहे की नाही बनवायचं आहे. तर प्रियानो, तुम्ही प्रयत्न करा. आणि ज्याने प्रयत्न केलाय त्याने वापरलाय ना, त्यांचं जीवन बदललंय. जर आज हिंदू व्यक्ती येऊन आपल्याला रोज इथे शिकवत आहे, एक हिंदू व्यक्ती येऊन आपल्याला रोज इथे शिकवत आहे, त्याने जर वापर केला आहे, त्याने वापर केला आणि त्यांचं जीवन बदललं, आणि त्यांचं जीवन बदलल्यामुळे ते आपल्याला आपलंही जीवन बदलत आहे पवित्र आत्म्याद्वारे, तर आपण कशाला मागे पाहिजे, आपण कशाला मागे पाहिजे. आता या दोन व्यक्ती आल्यात, हे हिंदू आहेत, पण त्यांचा विश्वास कुठे आहे, येशू ख्रिस्तावर आहे, म्हणून ते आले आहेत. आणि त्यांचा विश्वास येशू ख्रिस्तावर आहे. आणि ते आपल्यापेक्षा एकदम, त्यांना मराठी समजत नाही तरी सुद्धा ते एकदम टपकून मला बघत आहेत. का? कारण त्यांना माहिती आहे, त्यांचा विश्वास आहे की मी काय जे बोलत आहे, पवित्र आत्म्याच्या मुखातून जे काय बोलत आहे त्याच्यावर ते एकदम ध्यान देत आहेत. आपण देतो का? आपण नाही देत. का माहिती आहे? आपण आपल्या मनामध्ये विचार काय करत आहे, आम्हाला सर्व माहिती आहे, आम्ही ख्रिस्ती आहोत, लहानपणापासून आम्हाला सर्व माहिती आहे. आपलं लक्ष कुठे असतो, मी कधी सुटतो आणि मी कुठे घरी जातो. हालेलुया, हालेलुया. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. मग आपण जे मी सांगितलंय, जे पवित्र आत्म्याने सांगितलंय, त्याचा वापर करणार की नाही करणार, करणार की नाही करणार. हालेलुया, 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 हालेलुया.